मयुरी, माझे डोके खूप दुखत आहे, त्यामुळे आज तू चपात्या बनवशील का? आराध्या वेदनेने डोकं दाबत म्हणाली. तेव्हा आराध्याची छोटी जाऊबाई मयुरी रागाने म्हणाली, वहिनी, मी नेल पॉलिश लावत आहे, हे तुम्हाला दिसत नाही का? आणि तसेही तुम्हाला माहित नाही का, मी नोकरी करते, मग मी का चपात्या बनवू? आराध्या निराश होऊन डोकं पकडून खोलीतून बाहेर पडली. तेव्हा तिची 8 वर्षाची मुलगी शिवानी हट्ट करत म्हणू लागली, आई, मला एक मिठाई आणि 2 फटाके दे ना, मलाही फटाके हवे आहेत. मयुरीने तिचा मुलगा अनुजसाठी टेबलावर भरपूर मिठाई आणि फटाके आणून ठेवले होते. ते पाहून शिवानी सारखी तिच्या आईकडे हट्ट करत होती. शेवटी आपल्या मुलीच्या हट्टाला कंटाळून आराध्याने मिठाईच्या डब्यातून एक मिठाई काढून आपल्या मुलीला दिली आणि 2 फटाके देत म्हणाली, संध्याकाळी माझ्यासोबत काळजीपूर्वक फटाके जाळायचे. एकटीनेच फटाके लावण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. तेव्हा मयुरी रागाने पाय आपटतच खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, वहिनी, हे फटाके मी माझ्या मुलासाठी घेऊन आले होते आणि ही एवढी महागडी मिठाई तुम्ही तुमच्या मुलीला का दिलीत? तेव्हा सासूबाई दामिनीताई सुद्धा रूम मधून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, मोठ्या सुनबाई, तुझी लायकी नाही आहे एवढ्या महागड्या मिठाईला हात लावण्याची. त्यावेळी आराध्याला खूप अपमान झाल्यासारखं वाटलं. ती हैराण होऊन म्हणाली, आई, मी या कुटुंबाचा भाग आहे की नाही? माझं डोकं खूप दुखत आहे, तरीही मयुरी चपात्या बनवण्यासाठी नकार देत आहे आणि मी आता माझ्या मुलीला एक मिठाई आणि 2 फटाके दिले तरीही तुम्ही ओरडत आहात. मग माझी या घरात काही किंमत आहे की नाही? तेव्हा सासूबाई रागातच म्हणाल्या, मोठ्या सूनबाई, नोकरी करणारी सून फक्त भाकरी कमावते, स्वयंपाक करत नाही. धाकटी सून महिन्याला 30,000 रुपये कमावते आणि ती तुझ्यासारखे फुकटचं राशन खात नाही. आणि तुझ्या मुलीला एवढी महागडी मिठाई आणि फटाके देण्याची हिंमत तरी कशी झाली? आराध्या म्हणाली, आई, ती लहान आहे, इतके फटाके आणि मिठाई पाहून तिला इच्छा झाली, म्हणून मी तिला थोडे फटाके आणि मिठाई दिली, तर कोणाला काय फरक पडणार आहे? तिची सासू रागातच म्हणाली, हे सर्व सामान अनुजसाठी आहे, ते तुझ्या मुलीसाठी नाही. असं म्हणत सुनबाईंनी शिवानीच्या हातातील फटाके हिसकावून घेतले. तेव्हा शिवानीचे बाल मन खूप दुखावले आणि ती ढसाढसा रडू लागली. आराध्याला हे सर्व पाहावले नाही. तेव्हाच तिची छोटी जाऊबाई मयुरी तिच्याकडे पाहून हसू लागली. तिच्या कुटील हसण्यातून जणू तिला असेच दाखवायचे होते की बघा, घरात माझे आणि माझ्या मुलाचे स्थान किती वरचे आहे. आराध्याचे डोळे भरून आले. आपल्या मुलीला रडताना पाहून तिला वाईट वाटू लागले की या घरात आपल्याला जसे कमी लेखले जाते तसेच आपल्या मुलीला सुद्धा कमी लेखले जाईल. या विचाराने ती काळजीत पडली आणि विचार करू लागली की माझ्या बरोबर भेदभाव केला जातच आहे. मला या घरात मोलकरणीसारखी वागणूक दिली जात आहे. मग माझ्या मुलीचे भविष्य सुद्धा असेच असेल का? या विचाराने तिचे हृदय तीळ तुटत होते. तेव्हा दारात उभा असलेला आराध्याचा नवरा समीर शिवानीला हाक मारत म्हणाला, बाळा, तू का रडतेस? इकडे ये, बाबांनी तुझ्यासाठी मिठाई आणि फटाके आणले आहेत. हे ऐकून शिवानी धावत जाऊन तिच्या वडिलांना मिठी मारते. तेव्हा समीरच्याही डोळ्यात पाणी आले. तो विचार करू लागला की अशा एकत्र कुटुंबाचा काय उपयोग? माझी मुलगी आहे, जी सणासुदीच्या दिवसात रडत आहे. आराध्याने घाबरलेल्या नजरेने समीरकडे पाहिले आणि ती शांतपणे मान खाली घालून स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरात गेल्यावर तिथे खूप भांडी घासण्यासाठी ठेवण्यात आली होती. पण काहीच न बोलता आराध्या शांतपणे स्वयंपाकघरातील भांडी धुवू लागली. समीर स्वयंपाकघरात आल्यावर आराध्या समीरपासून तिचा चेहरा लपवत होती, कारण अजूनही तिच्या डोळ्यात अश्रू होते. शेवटी समीर तिच्या समोर गेला आणि तिचा चेहरा आपल्याकडे करत म्हणाला, मला माफ कर आराध्या, माझ्यामुळे तुला किती ऐकावे लागत आहे. माझी कमाई जास्त नाही आहे, म्हणून घरातील लोक माझ्या बायकोला जास्त इज्जत देत नाहीत आणि आता हे सर्व माझ्या मुलीसोबत सुद्धा सुरू झालं आहे. असं बोलताना समीरच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आली. तेव्हा आराध्याला खूपच वाईट वाटले. ती म्हणाली, समीरराव, यामध्ये तुमची कोणतीही चुकी नाही. तुम्ही जेवढे कमवता तेवढ्या कमाईमध्ये आपल्या तिघांचं पोट सहजरित्या भरू शकते. तेव्हा समीर म्हणू लागला, खरं तर मला या अगोदरच कठोर पाऊल उचलायला हवे होते, पण अजूनही वेळ गेलेली नाही. मी लवकरच आईबरोबर बोलणं करेल. त्या दिवशी दिवाळी होती म्हणून समीर कोणालाच काही बोलला नाही, परंतु पूर्ण वेळ त्याचं मन उदास होतं. दिवाळीची पूजा चालू असताना सुद्धा समीरची आई आपल्या छोट्या मुलाला आणि सुनेलाच पुढे पुढे करत होती. समीर आणि त्याची बायको आराध्या पूजेच्या ठिकाणी उपस्थित तर होते, पण कोणीही त्यांना पुढे बोलवत नव्हते. तेव्हा समीरने स्वतःच्या मनाशी संकल्प केला की पुढच्या वर्षी आपण वेगळ्या घरामध्ये दिवाळीची पूजा करूया. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी समीर आपल्या आईच्या रूम मध्ये गेला आणि आईला म्हणाला, आई, आता मला वाटत आहे की मी माझं घर वेगळं करावं.
हे ऐकून दामिनीताई कडक आवाजात म्हणाल्या, तू एकटा तुझ्या कमाईवर तुझ्या बायकोचे आणि मुलीचे पोट भरू शकशील का? तुम्हा सर्वांचा खर्च तुझा छोटा भाऊ उचलत आहे. तेव्हा समीर आपली मान खाली करत म्हणाला, आई, मी खूप टोमणे ऐकले आहेत आणि माझ्या बायकोला या घरात कामवालीसारखी वागणूक दिली जाते. असे करून कुटुंब चालत नाही. मला मान्य आहे की माझी कमाई कमी आहे, पण याचा अर्थ असा नाही ना की माझा आणि माझ्या बायकोचा सन्मान या घरात कमी व्हायला हवा. मी कमी कमावतो, पण माझी बायको कामवालीप्रमाणे घरातील प्रत्येक काम करत असते. तेव्हा दामिनीताई रागातच म्हणाल्या, अरे तुम्ही लोक घरामध्ये खर्चासाठी जास्त पैसे देत नाहीत, मग तुझ्या बायकोला घरातील कामं तर करावेच लागेल ना. आता आराध्या सुद्धा शांत राहिली नाही. ती म्हणाली, आई, मान्य आहे की आम्ही घरामध्ये खर्चासाठी कमी पैसे देतो, परंतु माझा नवरा आम्हा तिघांसाठी जेवढा खर्च येतो तेवढी कमाई तर नक्कीच करतो. हा, त्याच्यामुळे आमची बचत जास्त होत नाही, ही वेगळी गोष्ट आहे. आणि घरातील सर्व कामे मी करते, सर्वांसाठी जेवण बनवते, छोट्या जावेच्या मुलाला शिकवते, तिच्या मुलाचा सांभाळ करते. या सर्व गोष्टींचा खर्च किती होईल ते सुद्धा पहा. मग तुम्हा लोकांना समजेल की मी तुमचे किती पैसे वाचवते. त्यावर आराध्याची सासू रागातच म्हणाली, अगं, तुझ्या बदल्यात मी एक कामवाली ठेवली ना, तर घरातील सर्व कामे आरामात होतील. तू स्वतःला काय समजतेस? तेव्हा समीर गंभीर आवाजात म्हणाला, आई, गोष्ट वाढवण्यात काहीच अर्थ नाही. तू फक्त वाटण्या कर. आम्ही आमचा वेगळा संसार थाटू. मग आम्ही पाहून घेऊ की आमचा संसार आम्हाला कसा चालवायचा आहे. तेव्हा समीरची आई त्याला म्हणाली, तू एवढं मोठं पाऊल उचलत आहेस, थोडा विचार कर. उद्या जाऊन तुला पश्चाताप व्हायला नको. समीर म्हणाला, मला काय करायचं आहे ते मी पाहून घेईन. दामिनीताई म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही लोक तुमची वेगळी चूल मांडा आणि तुमचं जेवण बनवा. मला काय करायचं आहे? आणि घराच्या मधोमध एक भिंत उभी करा. मी तर माझ्या छोट्या मुलासोबतच राहील. तुम्हा लोकांना तुमचा संसार वेगळा थाटायचा आहे, तर तुमची चूल, राशन सामान आणि भांडी इत्यादी गोष्टी वेगळ्या खरेदी करून आणा. तेव्हा आराध्या हळू आवाजात म्हणाली, माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या बाबांनी मला जी काही भांडी दिली आहेत ती मी वेगळी काढून घेते. तेव्हा दामिनीताई रागातच म्हणाला, तुला जे काही करायचं आहे ते कर. आमच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी थोडीच आहे. तुम्ही लोक तुमची भांडी घेऊन बाजूला व्हा. माझी छोटी सून नवीन भांडी खरेदी करेल. तेवढ्यात मयुरी सुद्धा हसत म्हणाली, अहो सासूबाई, त्यांना त्यांची जुनी भांडी घेऊन जायची आहेत ना, मग जाऊ दे ना, मी तुमच्यासाठी नवीन भांडी घेऊन येईन. तेव्हा छोटी सुनबाई दामिनीताईंना असे म्हणाली की तुमच्यासाठी मी नवीन भांडी घेऊन येईन. तेव्हा दामिनीताईंना थोडेसे विचित्र वाटले, परंतु खरी गोष्ट तर दुसऱ्या दिवशी समजली. दुसऱ्या दिवशी मोठ्या सुनेने आपले किचन वेगळे केले होते. तेव्हा सकाळी छोटी सून उठताच म्हणू लागली, आई, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे, त्यामुळे जेवण तुम्हीच बनवा. दामिनीताई हैराण होऊन म्हणाल्या, सुनबाई, मी कसे जेवण बनवू? जेवण तू बनव. त्यावर मयुरी म्हणाली, आई, मी ऑफिसला जाते ना, मग माझ्याकडे एवढा वेळ कुठे आहे? पटकन नाश्ता बनवा. एवढं बोलून ती लगेच तयार होण्यासाठी निघून गेली. आता ती नोकरी करणारी सून होती, महिन्याला 30,000 रुपये कमवत होती. त्यामुळे दामिनीताई तिला नकार तरी कशा देऊ शकत होत्या? आणि त्यांना राहायचे सुद्धा त्याच सुनेबरोबर होते, त्यामुळे त्यांना आपल्या सुनेचे बोलणे मान्य करावेच लागले. इकडे मोठी सुनबाई तिच्या किचनमध्ये आलूचे पराठे बनवत होती. त्या वासाने त्यांना सुद्धा आलूचे पराठे खाण्याचं मन करू लागलं. परंतु आता त्यांना नाश्ता बनवायचा होता, म्हणून दामिनीताईंनी पटकन पोहे बनवले. पोहे पाहताच छोटी सुनबाई तोंड वाकडे करत म्हणू लागली, तुम्ही पण ना पराठे वगैरे असे काहीतरी बनवायचे. हे पोहे काय बनवलेत तुम्ही? आज पहिला दिवस होता, त्यामुळे ठीक आहे, पण उद्यापासून मला चांगला नाश्ता बनवून खायला घाला. आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर दामिनीताईंना खूप राग आला, पण नोकरी करणारी सून होती, त्यामुळे त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. आणि तसेही छोट्या सुनेला त्यांनीच डोक्यावर चढून ठेवली होती. संध्याकाळपर्यंत काम करता करता दामिनीताईंची अवस्था खराब झाली होती. मग संध्याकाळी जेव्हा छोटी सून ऑफिसमधून घरी आली, तेव्हा त्या म्हणाल्या, सुनबाई, एक कामवाली बाई ठेव आणि दुसरी स्वयंपाक बनवण्यासाठी बाई ठेव. माझ्याकडून एवढी सर्व कामे होणार नाहीत. आणि अनुजला कोण सांभाळणार? स्कूल सुटल्यानंतर त्याला कुठेतरी ट्युशनला पाठवण्याची व्यवस्था तू कर. त्यामुळे मला सुद्धा थोडा आराम मिळेल. तू मोठ्या सुनबाईला दाखवून दे की तू नोकरी करणारी सून आहेस आणि तरीही तिच्या मदतीशिवाय तू सर्व गोष्टी आरामात सांभाळू शकतेस. आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर छोटी सुनबाई हिशोब करायला बसली. थोडा वेळ हिशोब केल्यानंतर ती म्हणू लागली, आई, जर मी कामवाली बाई बाई, स्वयंपाक करण्यासाठी बाई आणि ट्युशनसाठी टीचर ठेवली तर कमीत कमी 19 ते 20,000 रुपये लागतील. मग माझ्याकडे राहतीलच किती? फक्त 10,000 रुपये. ते खाण्यापिण्यामध्येच असेच संपून जातील. असे काम चालणार नाही.
आता घरातील कामे आपल्या दोघींना मिळूनच सांभाळावी लागतील. माझ्याकडे हे फालतूचे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, जे मी कामवाल्या बाईला किंवा जेवण बनवणाऱ्या बाईला देऊ शकेन. तेव्हा दामिनीताई म्हणाल्या, मग माझ्या म्हाताऱ्या हाडांमध्ये सुद्धा एवढी ताकद नाही आहे की मी तुझे एवढे सर्व काम एकटी करू शकेन. थोडीफार मदत तर तुला सुद्धा करावी लागेल. दामिनीताई असे बोलल्याबरोबर छोटी सुनबाई हात वर करत म्हणू लागली, आई, कालपर्यंत तर तुम्ही म्हणत होतात की मी फक्त भाकरी कमवणारी सून आहे, भाकरी बनवणारी नाही. मग आज तुम्ही अशी अपेक्षा का करता की मी कमवत असताना सुद्धा जेवण जेवण बनवावे? माझ्याकडून तर एवढे काम होणार नाही. आणि नाही, मी नोकरी सोडून घरी बसून तुम्हाला बनवून खायलाही घालू शकत नाही. त्यामुळे सर्व गोष्टी तुम्हालाच सांभाळून घ्याव्या लागतील. तुम्हाला कोणी सांगितले होते वाटण्या करायला? मोठ्या जाऊबाईंना समजून घेऊन मिळून मिसळून ह्याच घरात ठेवायला हवे होते ना. पण तुम्ही तर त्या लोकांना टोमणे मारून त्या लोकांचा संसार वेगळा करण्यास भाग पाडलेत. सर्व दोष सासूवर टाकून छोटी सुनबाई आरामात एसीची हवा खाण्यासाठी तिच्या रूम मध्ये गेली. दामिनीताई मात्र आता डोके पकडून बसल्या होत्या की हे काय झालं आहे. आता फक्त सुरुवात होती. त्यामुळे त्या मोठ्या सुनीसमोर आपल्याला होणारा त्रास सांगून झुकूही शकत नव्हत्या. म्हणून त्या स्वतःचीच कंबर कसून घरातील सर्व कामे करू लागल्या. परंतु एकच महिन्याच्या आतच त्यांची अवस्था खूप खराब झाली. तेव्हा एक दिवस दामिनीताई आपल्या मोठ्या सुनेजवळ गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. माझ्याकडून आता माझ्या छोट्या सुनेचे किचन आणि घर सांभाळले जात नाही. त्यामुळे तू पुन्हा एकदा एकच किचन कर. पण आराध्या आपल्या सासूबाईंच्या अशा गोड बोलण्याला फसणार नव्हती. आराध्या लगेच कठोर शब्दात म्हणाली, आई, जेव्हा मी सर्वांसाठी सर्व कामं करत होती तेव्हा तुम्हीच मला एक फुकटची मोलकरीण समजला होता. त्यामुळे आता ही फुकटची मोलकरीण पुन्हा तुमच्या घरात काम करण्यासाठी येणार नाही. भलेही माझ्या नवऱ्याची कमाई कमी आहे, परंतु मी विचारपूर्वक आमचा संसार चालवत आहे आणि माझ्या संसारामध्ये खूप खुश आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या नोकरी करणाऱ्या सुनेबरोबर आरामात राहा. मला काहीही सांगू नका. आता दामिनीताई खूपच त्रासल्या होत्या, म्हणून त्यांनी आपला त्रास आपल्या छोट्या मुलाला सांगितला. तेव्हा त्याला थोडी दया आली आणि म्हणून त्याने एक कामवाली बाई ठेवली. पण तरी सुद्धा दामिनीताईंना जास्तच करून कामे करावी लागत होतं. त्यांची छोटी सुनबाई तर दामिनीताईंची तब्येत खराब असताना सुद्धा घरातील कोणतेही काम करायची नाही. दामिनीताईंना आता आपल्या चुकीचा पश्चाताप होत होता. म्हणून त्या विचार करायच्या की कदाचित मी माझ्या मोठ्या सुनेची वेळीच काळजी घेतली असती, तिला तिचा मान सन्मान दिला असता, तिला ती योग्य वागणूक दिली असती, तर आज मला हे दिवस पाहायला मिळाले नसते. तर इकडे छोट्या सुनबाईला सुरुवातीला तर काही समजले नाही. परंतु जेव्हा तिच्या मुलाचे अनुपचे वार्षिक गुणपत्र आले, त्यामध्ये त्याला खूपच कमी मार्क्स मिळाले होते आणि आता त्याच्या स्कूलमधून त्याच्याविषयी खूप तक्रारी सुद्धा येऊ लागल्या होत्या. तेव्हा कुठे मयुरीला समजले की आपली मोठी जाऊबाई आपल्या मुलावर, अनुपवर किती चांगले संस्कार करत होती. पण आता हजारो रुपये खर्च करून सुद्धा तिच्या मुलाला चांगले संस्कार थोडीच मिळणार होते. आता तिने मजबुरीने आपल्या मुलासाठी एक ट्युशन टीचर ठेवली होती. परंतु तरी सुद्धा अनुपची प्रगती पहिल्यासारखीच नव्हतीच. त्यामुळे आता कुठे मयुरीला तिच्या चुकीची जाणीव झाली होती. परंतु आता आराध्या कोणत्याही किमतीत त्या लोकांसाठी कोणतेही काम करायला तयार नव्हती. कारण कितीतरी वर्षानंतर तिला आत्मसन्मानपूर्वक आयुष्य जगण्याची संधी मिळाली होती. म्हणून तिने निर्णय घेतला होता की ती आता कोणाचीही फुकटची मोलकरीण बनणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आराध्याचा हा निर्णय कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपला माणूस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कथांसह. धन्यवाद.